मित्रांनो, बिग बॉसच्या घरामध्ये नॉमिनेशनचे लगाम लागणार आहेत आणि याच्यामध्ये मोठा ट्विस्ट येणार आहे. पहिला ट्विस्ट तर बिग बॉसने ऑलरेडी पॉवर मुळे आणलाय. बारक्याने प्राजक्ताची पॉवर की चोरली आणि सगळ्या पॉवर आपल्याकडे खेचून घेतल्या. त्यानंतर बिग बॉसने पॉवर कीचं महत्व समजवत इकडे बारक्या आणि अनुश्रीला मोठी पॉवर देत त्यांनी या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत सेव्ह केलं. आता हे दोन सदस्य म्हणजे आपला छोटू काळू डॉन आणि अनुश्री हे दोन सदस्य नॉमिनेशनमध्ये सेव्ह झाले आणि तिसरी कंटेस्टंट तन्वी जी कॅप्टन आहे. असे एकूण 3 कंटेस्टंट या नॉमिनेशनमध्ये सेव्ह झाले. बाकी 9 कंटेस्टंट हे नॉमिनेशनमध्ये असणार आहेत. यामध्येच बिग बॉसने आज नॉमिनेशनचे लगाम हा नॉमिनेशन टास्क दिला. तर या नॉमिनेशनचा लगाम या टास्क अंतर्गत बिग बॉसने सदस्यांच्या गळ्यात इतर सदस्यांचे फोटो दिलेत ज्यांना सदस्याला नॉमिनेट करायचं आहे. तर बिग बॉस बजर वाजवतील त्यानंतर गळ्यात असलेल्या फोटोला किंवा त्या व्यक्तीला नॉमिनेट करायचं आहे. तर यामध्ये बघा कोणाच्या गळ्यात कोणाचा फोटो आहे ते पहिल्यांदा आपण पाहूया. सागरच्या गळ्यात दीपालीचा फोटो आहे, राकेशच्या गळ्यामध्ये रोशनचा फोटो आहे, रुचिताच्या गळ्यात राकेशचा फोटो आहे, दीपालीकडे रुचिताचा तर विशालकडे सागरचा फोटो आहे, प्राजक्ताकडे विशालचा फोटो आहे, राखीकडे प्राजक्ताचा तर रोशनकडे राखीचा फोटो आहे. तर असे 9 लोक आहेत त्यांच्याकडे इतर सदस्यांचे फोटोज आहेत. तर बघा या टास्क अंतर्गत रुचिताने मोठा ट्विस्ट आणलाय. आता रुचिता राकेशला नॉमिनेट करायला जात नाही. बाकीचे तिच्या टोळी टीम मधील लोक सांगतात, विशाल सांगतो की अगं जा ना बाई त्याला नॉमिनेट कर. इथे प्राजक्ताही सांगते की तू तुझ्या शब्दावरनं पलटते. बाकी सदस्य देखील प्राजक्ताला बोलताना दिसते. परंतु आता यामध्ये रुचिता मोठा ट्विस्ट आणते. रुचिता जरी तिच्या गळ्यामध्ये राकेशचा फोटो असला तरी ती राकेशला नॉमिनेट करायला जात नाही. इथे विशाल सांगतो की तू वेडे आहेस का, जा राकेशला नॉमिनेट कर. प्राजक्ताही सांगताना दिसते की तू असं काय करते, तू अशी काय पलटते, आपलं डील झालं होतं, आपलं ठरलं होतं ना की त्याला नॉमिनेट करायचं, मग तू का जात नाही. इकडे सागर आणि बाकीचे सदस्य देखील रुचिताला सांगताना दिसतात की जा त्याला नॉमिनेट कर. पण रुचिता इथे सांगते की मी नॉमिनेट करणार नाही. मग काटा टीम असू दे नाहीतर मग टोळी टीम असू दे, मी आता कोणाचं ऐकणार नाही. मी स्वतःचा गेम खेळेन. मी त्याला नॉमिनेट करत नाही. जर दीपाली धावत गेली तर मी जाईन आणि राकेशला नॉमिनेट करेन. मित्रांनो, दीपालीच्या गळ्यामध्ये रुचिताचा फोटो आहे. त्यामुळे रुचिता आता सावध भूमिका घेते. ती राकेशला नॉमिनेट करणार नाही असं एकंदरीत तिने ठरवलंय. आता बाकीचे तिचे सदस्य सांगतायत की बाई तू जा राकेशला नॉमिनेट कर. आता बघू रुचिताने खरंच राकेशला नॉमिनेट केलं की हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. पण मला असं वाटतं की वेळ आली ना तर दीपाली धावत जाऊन रुचिताला नक्कीच नॉमिनेट करेल. जर रुचिताला दीपालीने नॉमिनेट केलं तर मात्र रुचिता एका क्षणाचा देखील विलंब करणार नाही आणि ती थेट पहिली धावत जाऊन राकेशला नॉमिनेट करेल. आता पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे की ह्या दोघे धावल्यात का. मित्रांनो, आता जे काही गळ्यात फोटो आहे त्याच्यावरनं कोण कोणाला नॉमिनेट करेल असं एकंदरीत आपण पाहूया. सागरच्या गळ्यात दीपालीचा फोटो आहे त्यामुळे नक्कीच सागर दीपालीला नॉमिनेट करेल. कारण त्यांच्यामध्ये काल देखील वाजलं होतं. त्यानंतर राकेश हा रोशनला नक्कीच नॉमिनेट करेल. म्हणजे दीपाली आणि रोशन हे नॉमिनेट फिक्स आहेत. रुचिता आणि दीपाली आता यात ठरवतील. जर एकीने पुढाकार घेतला तर दुसरी देखील जाऊ शकते. परंतु हे थोडंसं आपण पेंडिंग ठेवूया. त्यानंतर प्राजक्ता विशालला नॉमिनेट करेल का? वाटत नाही ती नॉमिनेट करेल. पण इथे राखी प्राजक्ताला नक्कीच नॉमिनेट करेल आणि रोशन देखील राखीला नॉमिनेट करू शकतो. तर एकंदरीत 4 कंटेस्टंट तरी फिक्स वाटतात. दीपाली, रोशन, प्राजक्ता आणि राखी हे 4 कंटेस्टंट एकंदरीत फिक्स वाटतात की हे नॉमिनेट आहेत. आता विशाल सागरला नॉमिनेट करतो का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर एकंदरीत 4 कंटेस्टंट आपल्याला वाटतात की हे नॉमिनेट आहेत. याच्यामध्ये दीपाली, रोशन, प्राजक्ता आणि राखी हे वाटतात मला. आता रुचिता राकेशला नॉमिनेट करेल का? किंवा मग दीपाली रुचिताला नॉमिनेट करेल का? काय वाटतं तुम्हाला? या दोघी धावून एकमेकांना नॉमिनेट करतील का? याबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट्स करून नक्की सांगा. पण मला असं वाटतं की ही जी वेळ आहे ना आता, रुचिता स्वतःसाठी नक्कीच खेळेल आणि ती राकेशला सेव्ह करेल. जर दीपाली जर धावली नाही, तर रुचिता देखील राकेशला नॉमिनेट करण्यासाठी धावणार नाही. तर काय वाटतं तुम्हाला एकंदरीत या आठवड्यात कुठला सदस्य नॉमिनेट व्हायला पाहिजे आणि कोण जायला पाहिजे आठवड्यात घराबाहेर? याबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.